2 दिवसापूर्वी मी जो टिफिन रेसिपीचा व्हिडिओ शेअर केला होता ना, त्या व्हिडिओखाली मला माझ्या काही मैत्रिणींचे पर्सनल मेसेज आले की ऋषाली आणखी काही अशा सोप्या टिफिन रेसिपीज शेअर कर, जेणेकरून आहे ना आमचासुद्धा प्रश्न मिटेल की रोज उठून मुलांना टिफिनला नवीन काय द्यायचं. तर त्यासाठी ना आजपासून आपण ही टिफिन रेसिपीची एक स्पेशल सिरीज सुरू करतोय. यामध्ये तुम्हाला सर्व टिफिनच्या रेसिपीज अगदी सोप्या कमीत कमी साहित्यात बघायला मिळतील आणि तुमचासुद्धा रोजच्या टिफिनचा प्रश्न सुटेल. तुम्हाला जर ह्या रेसिपीज बघायच्या असतील ना तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन बेल आयकॉन करा, म्हणजे जेव्हा कधी मी हे व्हिडिओ टाकेल ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर भेटेल. तर आजच्या या सिरीजमध्ये आज आपण करतोय एकदम मस्त असे खमंग खुसखुशीत भरपूर भाज्या वापरून केलेले कटलेट. तर बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे कटलेट राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना भरपूर भाज्या वापरलेल्या आहेत, त्यामुळे पौष्टिक आहेत आणि मुलंसुद्धा खूप आवडीने हे कटलेट खातात. तर चला वेळ वाया न घालवता बघूया कसे करायचं हे कटलेट. तर त्यासाठी नाही मी हे 3 उकडलेले बटाटे घेतलेले आहे. हे बटाटे आता मी मॅशरने व्यवस्थित असे मॅश करून घेते. तुम्हाला हवं असेल ना तुम्ही आदल्या दिवशी रात्रीसुद्धा बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवू शकता, जेणेकरून आहे ना आयत्या वेळेला घाई होत नाही आणि अगदी 10 ते 15 मिनटात हे कटलेट बनवून तयार होतात. तर हे बघा व्यवस्थित असे मी सगळे बटाटे मॅश करून घेतलेले आहेत. आता आपण यात राहिलेलं साहित्य टाकून घेणार आहोत. तर त्यासाठी नाही इथे मी एक मोठी वाटी पोहे घेतले होते. पोहे व्यवस्थित चाळून साधारण 10 मिनिटासाठी भिजवून घेतलेले आहे. पोहे स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतले. पोहे एकदम मऊ भिजायला हवेत. आता हे पोहे मी बाउलमध्ये काढून घेते आणि पोहेसुद्धा आपल्याला बटाट्यासोबत व्यवस्थित असे मॅश करून घ्यायचे. सगळं साहित्य व्यवस्थित असं एकजीव झालं पाहिजे. हे बघा अशा पद्धतीने. तर पोहे आणि बटाटे व्यवस्थित असे मॅश झालेले आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हाताने डायरेक्ट चुरूसुद्धा शकतात, जेणेकरून पटकन एकत्र होईल. तर आता यात आहे ना आपण भाज्या टाकणार आहोत काही. तर त्यासाठी ना इथे मी एक छोटा साईजचा कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो टाकते. त्यानंतर आहे ना पाव वाटी इथे मी वाटाणे उकडून घेतले होते ते टाकते. थोडीशी इथे मी शिमला मिरची बारीक कट करून टाकलेली आहे. त्यानंतर भरपूर सारी कोथिंबीर आहे, हिरवी मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी 2 बारीक चिरून आणि एक छोटा अद्रकाचा तुकडा घेतला आहे. तर अद्रक हे ना मी किसून टाकणार आहे, त्यामुळेच थोडा वेळ बाजूला ठेवते आणि बाकीच्या ज्या भाज्या आहे ना त्या आपण ह्या बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर या व्यतिरिक्त ना तुम्ही तुमच्या आवडीच्या इतर भाज्यासुद्धा ह्या कटलेटमध्ये टाकू शकता, जसं की गाजर बीन्स बारीक चिरून वापरू शकता. तर इथे सर्व भाज्या मी बाउलमध्ये काढून घेतल्या होत्या. आता यात आपण काही मसाले टाकणार आहोत. त्यामध्ये इथे मी 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा धनेपूड, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे, अर्धा छोटा चमचा जिरं आणि चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे. आता हे सगळे मसाले आपण बाउलमध्ये काढून घेणार आहोत आणि सुरुवातीला जो आपण अद्रकाचा तुकडा काढून ठेवला होता ते अद्रक मी आता यात किसून टाकते. तुम्हाला हवं असेल ना तुम्ही एकदम बारीक कट करून सुद्धा टाकू शकता, पण अशा पद्धतीने किसून टाकलं ना तर मग ते लक्षात येत नाही. अद्रकाचे जर तुकडे राहिले ना मोठे ते मग ते दाताखाली आल्यानंतर चांगले लागत नाही, त्यामुळे मी किसून वापरलं आहे. त्यानंतर येणे आता यात मी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकते, जेणेकरून आपले जे कटलेट आहे ना ते मस्त कुरकुरीत होतील. तुमच्याकडे जर कॉर्नफ्लॉवर नसेल ना तर तुम्ही याऐवजी तांदळाचं पीठ वापरू शकता किंवा मग 2 चमचे रवासुद्धा वापरू शकता. तर आता हे सगळं साहित्य ना आपण व्यवस्थित असं एकजीव करून घेणार आहोत. तर यात आहे ना मी भरपूर साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत, त्यामुळे एकदम पौष्टिक असे आपले हे कटलेट बनवून तयार होणार आहे. काही बेसिक पूर्वतयारी जर तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवली ना, जसं की वाटाणे बटाटे उकडून ठेवले किंवा मग काही भाज्या चिरून ठेवल्या, तर दुसऱ्या दिवशी ना अगदी 10 मिनिटात हे कटलेट बनवून तयार होतात. अजिबात वेळ लागत नाही. तर हे बघा सगळं साहित्य मी व्यवस्थित असं एकजीव करून घेतलेलं आहे. मस्त याचा एक गोळा बनलेला आहे. तर आता याच्या आपण टिक्की तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी ना मी थोडंसं हाताला तेल लावून घेतलं आहे आणि साधारण एक मोठ्या लिंबाच्या आकाराचा आपण यातून पोर्शन काढून घेणार आहोत आणि याची आपल्याला ना टिक्की बनवून घ्यायची आहे. तर हे बघा सुरुवातीला हातावर अशा पद्धतीने गोलाकार फिरवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला आकार द्यायचा आणि चपटी अशी आपल्याला ही टिक्की बनवून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर हे बघा एकदम मस्त अशी ही टिक्की बनवून झालेली आहे. तर राहिलेल्या ज्या टिक्क्या आहे ना त्यासुद्धा मी अशाच पद्धतीने बनवून घेते. तर हे बघा सगळ्या टिक्की इथे मी बनवून घेतलेल्या आहे. आता आपण पुढची तयारी करूया. तर त्यासाठी इथे मी एका मोठ्या वाटीमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. इथे आपल्याला कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर नसेल ना तर याऐवजी तुम्ही मैदा वापरू शकता किंवा मग अगदीच गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल. यात मी अगदी 2 ते 3 चिमूट मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून ना याची आपल्याला एकदम पातळ अशी स्लरी बनवून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीने एकदम फ्लोईंग कन्सिस्टन्सीची आपल्याला ही स्लरी हवी आहे. तर स्लरी
स्लरी आपली तयार झालेली आहे, टिक्कीही तयार आहे। तर आता इथे ना मी हे ब्रेड क्रम्स घेतलेले आहे आणि तयार जी टिक्की आहे ना ती आपल्याला अशा पद्धतीने कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायची आणि नंतर आपल्याला ही ब्रेड क्रमने व्यवस्थित अशी कोट करून घ्यायची आहे। स्लरी लक्षात ठेवा एकदम पातळ ठेवा, आपल्याला फक्त एक ब्रेड क्रम टिक्कीला व्यवस्थित कोट व्हावे यासाठी फक्त स्लरीमध्ये बुडवायचं आहे। तर हे बघा सगळ्या साईडने मी अशा पद्धतीने हे ब्रेड क्रम टिक्कीला कोट करून घेतलेले आहे। आता आपण ही टिक्की फ्राय करून घेणार आहोत। तर त्यासाठी ना इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तव्यावर ना 2 मोठ्या पळ्या आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे। तर इथे जे कटलेट आहे ना ते मी शॅलो फ्राय करते, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डायरेक्ट डीप फ्राय केले तरीही चालतील। तर तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता ना आपण एक एक कटलेट या तव्यावर ठेवून घेणार आहोत। तर सुरुवातीला आहे ना व्यवस्थित असं कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचे आणि नंतर ब्रेड क्रमने व्यवस्थित असे कोट करून घ्यायचे। तर हे बघा सगळे जे कटलेट आहे ना मी व्यवस्थित असे तव्यावर सोडून घेतलेले आहे आणि कटलेट सगळ्या बाजूने व्यवस्थित एकसारखे भाजले जावे ना, तर यासाठी अधूनमधून तवा फिरवून घ्यायचा आहे सगळीकडनं। तर हे बघा जवळपास 5-1 मिनिट झालेले आहे। कटलेट आपले एका साईडने मस्त अशा हलक्याशा सोनेरी रंगावर आलेले आहेत। तर याची ना आता मी साईड चेंज करून घेते आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला मस्त अशा खरपूस हे कटलेट शॅलो फ्राय करून घ्यायचे। हे बघा सगळे कटलेट मी इथे सुलट करून घेतलेले आहे, याची साईड चेंज करून घेतलेली आहे। आता हे कटलेट मी आणखी 5-1 मिनिटं दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असे खरपूस होईपर्यंत क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करून घेते। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे हे सगळं करताना, म्हणजे जे कटलेट आहे ना ते मस्त आतपर्यंत व्यवस्थित असे शिजले जातात। तर हे बघा आणखी 5-1 मिनिटासाठी हे कटलेट मी व्यवस्थित असे दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेतलेले आहेत। तुम्ही आता बघू शकत असाल कटलेटला एकदम मस्त असा सोनेरी रंग आलेला आहे, मस्त कुरकुरीत असे हे कटलेट झालेले आहेत। तर आता हे कटलेट आहे ना मी काढून घेते आणि आपण हे कटलेट मुलांच्या डब्यासाठी पॅक करणार आहोत। तर हे जे कटलेट आहे ना हे तुम्ही कुठल्याही एखाद्या केचपसोबत किंवा सॉससोबत मुलांना टिफिनला देऊ शकतात। पूर्णपणे थंड करायचे आणि मग द्यायचे, म्हणजे ना ते बाहेरून मस्त कुरकुरीत राहतात। गरम गरम पॅक केले ना तर मग मात्र ते नरम पडतील। तर पूर्णपणे थंड करा आणि मग तुमच्या आवडत्या सॉससोबत मुलांना टिफिनला द्या। तर नक्की करून बघा आणि कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तरी प्लीज लाईक, शेअर आणि ह्या सिरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।